आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाळा, देवी तुझं भलं करो, तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करो। आई, तुझे कसे आभार मानू मला कळत नाही। घरावरचं मोठं संकट टाळलंयस तू। यांचे साहेब सुखरूप आहे। सिद्धू तुरुंगातून बाहेर आलाय। मी आणि वीणा आम्ही घरगुती व्यवसाय सुरू केला। सगळं छान होतंय असं वाटतंय बघ। एरवी तुझ्याकडे साकडं घालायला सतत काहीतरी मागायला येते मी, पण आज मात्र फक्त आभार मानायला आले। पण आई, एक सांगू, म्हणजे माझं मन मला सांगतंय की सगळं सुरळीत होतंय, तरी का कोणास ठाऊक मनाच्या एका कोपऱ्यात मात्र थोडी भीती वाटते। म्हणजे काल परवापर्यंत सिद्धू जेलमध्ये होता, यांचे साहेब गायब होते तेव्हा काळजी वाटत होती, पण आता तर तुझ्या कृपेने सगळं ठीक होत आहे। मग तरीही ही हुरहुर कसली कळत नाहीये आई। पण तुला सगळं ठाऊक आहे। तुझ्या पायाशी आले, जे आहे ते तू सांभाळून घेशील। तुझा आशीर्वाद असू दे। अहो, त्या बघा लक्ष्मीताई। जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही, तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही, शब्द आहे तिचा। काका हो, आजोबा असं म्हणतायत की
त्यांना त्यांची मुलगी सुद्धा या शुभ कार्यात यायला हवी आहे. बापाला मुलीपासून दूर ठेवण्याचं पाप पदरात पाडून घेऊ नका. मुलानं काळजी घेणं आणि मुलीने काळजी घेणं यात फरक असतो. अहो चला. अहो लक्ष्मी काही डोळे उघडा. लक्ष्मी हो चक्कर आले त्यांना. लक्ष्मी लक्ष्मी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. चला. वेल थँक्यू सई, तुम्हाला इतका वेळ दिलास. येतो मी. जयन नक्की कोणत्या कारणासाठी आलाय विश्वाला कळलं तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप जाईल. काहीही झालं तरी विश्वाला चिठ्ठीबद्दल कळायला नकोय. देवा प्लीज प्लीज जयनच्या तोंडून काहीही निघू देऊ नकोस. तुम्ही इकडे काय करताय? सईकडून आपण स्वयंपाक करून घ्यायला आलोय हे याला कळलं तर चिडेल हा. ऑफकोर्स तुला भेटायला आलो विश्वा. इथूनच जात होतो, म्हटलं जाता जाता चक्कर मारावी. पण एनिवे आय सी यू. जयंत कानिटकर, व्हॉट? मला नाही वाटत तू फक्त चक्कर टाकण्यासाठी आला होतास. नक्की कशासाठी आला होतास? मी कशासाठी आलो असेल त्याने तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? तू हे विसरतोयस का? हे माझं घर आहे. पण तू बघतोयस ना, तुझी फॅमिली मला किती आनंदाने वेलकम करतात. हे बघ जयंत, माझ्या माणसांपासून ना लांब राहायचं. अच्छा, तू राहिलास का माझ्या माणसांपासून लांब?